निपाणी विदर्भ भारतीचा संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव कारवार निपाणी विदर्भ भारतीचा संयुक्त महाराष्ट्र, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मराठी बांधवांनी बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे अशा घोषणा देत देशाच्या राजधानीत सीमा प्रश्नाचा हुंकार केला। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली खानापूर आणि बेळगाव येथील समितीचे कार्यकर्ते बेळगावहून आज दिल्लीला पोहोचले। त्या ठिकाणी सीमा बांधवांच्या व्यथा प्रकट केल्या। महाराष्ट्र शासनाने 2004 साली सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता। येथील कामकाजाला गती द्यावी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सीमा प्रश्नाची धग महाराष्ट्राने देशव्यापी करावी, अखिल भारतीय साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमा भाग तात्काळ महाराष्ट्रात सामील करावा असा ठराव मांडावा असे आवाहन करण्यात आले। कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश भाषावर प्रांत रचना झाली, त्यावेळेला जवळपास 865 खेडी अन्यायानं कर्नाटकामध्ये बहुभाषिक मराठी खेडी दाबली गेली। तेव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीनं आज तागायत अनेक लढे दिले, सत्याग्रह केले, उपोषणं केली, तरी पण आम्हाला न्याय मिळाला नाही। त्यानंतर 2004 साली कारण महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। आज दाव्याची प्रगती आहे। दाव्यामध्ये जे वकील दिलेले आहेत ते निष्णात वकील महाराष्ट्र सरकारनं दिलेले आहेत। आज दाव्याला चांगले दिवस आलेले आहेत। त्यामुळे हा लवकरात लवकर सीमा प्रश्न सुटून आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्यावं हीच आमची महाराष्ट्राच्या वतीनं मागणी आहे। आणि साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळेला दरवेळी हा ठराव होतो आणि यावेळेला तुम्ही वेगळ्या काही पद्धतीने मागणी करा। यावेळेला सुद्धा हा ठराव व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। ते ठराव करून फायदा काय नाही, पण तुम्ही प्रयत्न काही करणार आहेत का? ठराव तुम्ही घेतात दरवर्षी, पण त्याचे फायदे होत नाही। महाराष्ट्र सरकार क्रम कोण घेत नाही, त्याची ती एक खंत आहे आमच्या समोर। महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला पटवून दिलं पाहिजे सीमावासीवर कसा अन्याय होतोय, किती अन्याय होतोय, त्याच्यासाठी ही सुप्रीम कोर्टातली केस ही महाराष्ट्र सरकारनं तर लढवावी। यदा कदाचित जर बाहेर हा प्रश्न सुटेल, जर मोदीशी या महाराष्ट्र सरकारने बोलावं। दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्त काढण्यात आलेली ग्रंथदिंडी दरम्यान बेळगावातील एक मराठी कार्यकर्ता पत्रक वाटून मराठी भाषकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी यावेळी करताना दिसत होतं।